मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेश पुराण। गणेश पुराणातला उपासना खंड अध्याय पहिला। तर हे गणेश पुराण खूप जणांच्या काही पदरी पुण्य असेल त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळतं। सहजासहजी हे गणेश पुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही। ज्याचे काही खूप पुण्य जमा असेल त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळतं। गणेश पुराण ऐकल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात, सर्व संकटांचा नाश होतो, सर्व विघ्नांचा नाश होतो। म्हणून गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या मुलांवर, आपल्या नवऱ्यांवर, आपल्या संपूर्ण परिवारावर आणि 7 पिढ्यांचे दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता गणपती बाप्पांच्या या गणेश पुराणांचे श्रवण नक्की करावे। तर आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि गणेशाचे नामस्मरण करा आणि कमेंट्समध्ये जय श्री गणेशा या आपल्या गावाचं नाव पण केलं, कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमची एक कमेंट्स मला आत्मविश्वास देऊन जाते आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर एक कमेंट्स नक्की करा। तर आता आपण गणेशाच्या ह्या गणेश पुराणाला सुरुवात करूया। जर तुम्ही देवघरात जर वाचत आहे श्रवण करत आहोत तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा जवळ ठेवून घ्या, एक पाण्याची बाटली ठेवा, त्या पाण्याच्या बाटलीत थोडीशी रक्षा टाका, त्या 2 अगरबत्तीतली, म्हणजे ते पाणी सर्वांना प्यायला द्या। ते गणेश तीर्थाचं पाणी आहे, सर्वांनी प्या, बुद्धीमध्ये हुशार होतील आणि चांगली प्रगती होईल, संकटांचा नाश होईल। ते पाणी गणेश तीर्थ म्हणून तुम्ही श्रवण करू शकतात। अष्टविनायकांच्या कथा राहतील, त्या अष्टविनायकांच्या कथेचे ते संपूर्ण पाणी आहे। तर सर्वांनी ते पाणी प्या, घरात शिंपडा, कोणी आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला ते पाणी द्या, असे बी केले तरी पण चालेल। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे वक्रतुंड असलेल्या, थोराड शरीर असलेल्या, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य सदैव निर्विघ्नपणे पार पाड। स जयति सिंदूरवदनो देवो यदपाद पंकजं स्मरणं वासरमणिरिव तपसा राशी नाशयंती सर्व विघ्नाम। कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्नराशीचा नाश होतो। पुरातन काळी शौनक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते। त्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती। त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींचे मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा, उपकथा सांगत असत। त्या ठिकाणी सूतांनी 18 महापुराणे सांगितली। पुराणे ऐकून समाधानी झालेले ऋषी सुतांना म्हणाले, आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे। आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला। तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आहोत, आम्ही धन्य झालो आहोत। तेव्हा अशाच काही पुराण कथा सांगा की ज्यामुळे जन्माचं सार्थक होईल। त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवान आहात, तुमच्या प्रश्नांमुळे मला उत्साह येतो, आनंद होतो। अशा श्रोत्यांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल। आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे। या उपपुराणात नरसिंह, नारदीय, गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत। त्यापैकी तुम्हाला गणेश पुराणाची मी कथा सांगतो। हे पुराण मृत्यूलोकात ऐकायला मिळत नाही। 4 मुखीचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही। तिथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार। सृष्टीची उत्पत्ती, पालन पोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे श्री गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात। श्री गणेशाच्या आज्ञेनेच पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडतात। तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो, आपण ती मनापासून ऐकावी। श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने हे सर्व लोकांना कथन केले। प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका। पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला। तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती। चतुरंग सैन्य त्याच्याजवळ होते, बृहस्पतीसारखी त्यांची बुद्धी होती। अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो समाशील राजा होता। सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते। ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते, तसेच ते राजकारणात कुशल होते। त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून घेतले, आपला राज्य विस्तार केला होता। सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता। सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती होती व पतिव्रता होती, अतिथीचे स्वागत करणारी होती, अशी धर्मशील होती। सोमकांत सुधर्म यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा झाला होता।
त्याच्या अंगी 10 सहस्रे हत्तीचे बळ असलेला तो बलशाली होता. हुशार पंतप्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. पुढे अध्याय 2. सोमकांत राजाला वनवास. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचं फळ होतं हे पूर्वी केलेल्या जन्माचे चांगले कर्माचे फळ, आणि चांगले हे वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे फळ सर्वांना भोगावेच लागतात, चांगले असो की वाईट असो, मग ते भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलवले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्माचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वी जन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला. या जन्मात तरी मी काही वाईट कृत्य केलेले नाही. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या शरीराला अशी दुर्गंधी काय यावी, त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे, हेमकंठाला गादीवर बसून मी आणि वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवेन, मनुष्य जन्माचे सार्थक करीन. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य गादीवर बसवून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाली. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चालला, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही, मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्या सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानाबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघंच वनात जाणार आहे. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. अध्याय 3. वनात जायची तयारी. सूत पुढे म्हणाले, सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण प्रथम करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे म्हणजे गणपती पंचायतन, ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान करावे. मानसपूजा करावी. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या पार्थविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेद पठण, होम, तर्पण, बलिप्रदान, अतिथीचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणसह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण वाचावे. इत्यादी शास्त्र ऐकावी. दुसऱ्यांची निंदा कधी करू नये. दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावा. स्वतःची स्तुती पण कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षभक्षण, परस्त्री सेवन हे नित्य कर्म कधीही करू नये. असत्य तर बोलूही नाही. सत्याने चालावे. सज्जनांचे पालन करावे. दुर्जनांना दंड द्यावा. दीन, दुबळे, आंधळे, पांगळे, अपंग यांचे रक्षण करावे. गुन्हेगारांना शिक्षा करावी. जे आपल्याला समजत नसेल ते सुगांना विचारावे. विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे. आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा. हे राजाचे डोळे आहेत आणि मग दूध हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधीही मागे पुढे पाहू नये. लोक नीतीने वागतात ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच, हे ध्यानात ठेव. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट वाटू देऊ नये. सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने किंवा चैतन्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्टी कधीही स्त्रियांना सांगू नयेत. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे वागावे. अशा प्रकारे आपल्या मुलाला हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश दिला. 3 प्रधानांना म्हणजे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर यांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी केली.
सांगितले. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रणे दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांना मुलांची काळजी घेण्यास सांगितले. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितले. असे हे 3 अध्याय मित्रांनो मी तुम्हाला श्री गणेश पुराणाचे ऐकवले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये 3 अध्याय ऐकवेल. तर दररोज आपण 3-3 अध्याय ऐकणार आहोत. तर दररोज पण आपण 3-3 अध्याय ऐकले तरी पण आपल्याला संपूर्ण गणेश पुराण ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. ज्या घरात ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप होतो तेथे संकटे कधीही येत नाही. गणेश पुराण मधला हा उपाय आहे. गणेशाला रोज दुर्वा अर्पण करावे, जास्वंदाचे फूल अर्पण करावे, खारीक, खोबरं, गुळ अर्पण करावे. असे जर केले तर आपल्या घरात धनधान्याची बरकती बनून राहते. गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक करावा, गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, संकटनाशक स्तोत्र म्हणावे, गणपतीला गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि 2 अगरबत्त्या लावावी आणि जास्वंदाचे फूल अर्पण करून गणपतीची आरती करावी. असे ज्या घरात होते त्या घरातले मुलं खूप हुशार राहतात बुद्धीमध्ये आणि त्यांचे सतततेने घरात धनसंपत्तीची वाढ होत राहते. तर हे गणेश पुराणातले 3 उपाय मी तुम्हाला सांगितले आहे. तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे उपाय गणेश पुराण आवडलं असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्स नक्की करा. जय श्री गणेश.